तुमच्याकडे पैसे वाचत नसतील तर पैसे वाचवण्याचा रामबाण उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जर पैसे शिल्लक राहत नसतील तर या व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि तुम्ही तुमच्या जीवनात हे जर अप्लाय केलं तर उद्यापासून तुमच्याकडे खूप सारी सेविंग किंवा या महिन्यापासून तुमच्याकडे खूप सारी सेविंग वाचायला सुरुवात करेल याची खात्री बाळगा। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले। मागचे 22 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतो। मागच्या 10 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देतोय आणि त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करतोय। खूप साऱ्या लोकांना जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट्स करा, पैसे वाचवा असं काही सांगत असतो त्यावेळी त्यांचं असं मत येतं की सर, आमच्याकडे जे काही पैसे येतात ते शिल्लक राहत नाहीत, आमचे खर्चच आम्हाला भागत नाहीत आणि मग कसे आम्ही पैसे सेव्ह करायचं, कसं आम्ही भविष्याचं नियोजन करायचं, रिटायरमेंटचं असेल, मुलांच्या शिक्षणाचं असेल, असे बरेचसे लोकांचे रिप्लाय येतात। तर मित्रांनो, तुम्हाला आजपासून एक गोष्ट प्रकर्षाने टाळायची आहे। हे टाळताना कॉमन सेन्सचा जरूर वापर करायचा आहे। जिथं गरज आहे तिथं नक्की जे काही करायचं ते करावंच लागतं आणि जिथं गरज नाही तिथं मात्र तुम्ही या गोष्टीचा वापर करू शकता। आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाही त्याचं एक मेजर कारण आहे ते म्हणजे आपण कचरा विकत घेतो। आता कचरा विकत घेतो, तुम्ही म्हणाला असं कसं कचरा विकत घेतो? तर मित्रांनो, गार्बेजची एक डेफिनेशन मी बनवली आहे आपल्या सामान्य लोकांसाठी। कचरा म्हणजे काय हो? तर कचरा म्हणजे अशी गोष्ट जी जगण्यासाठी गरजेची नाहीये। विकायला काढलं तर तिचं पुनर्विक्री मूल्य किंवा रिसेल व्हॅल्यू नाहीये किंवा असलं तर फार कमी आहे अशी कोणती गोष्ट म्हणजे कचरा। आता बघा, मी हे उदाहरणासाठी कन्सेप्ट क्लिअरिंगसाठी सांगतो, घ्यायचं नाही याच्यावरती आपण पुढील व्हिडिओमध्ये बोलूच, पण आता सध्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या। उदाहरणार्थ, आपण आपल्या घरामध्ये काही फ्रेम लावतो। आता मला सांगा, त्या फ्रेम बघितल्या नाही तर सकाळी डोळे उघडत नाहीत असं काय होतं का? डोळे उघडतात। म्हणजे फ्रेम नसेल तर आपल्या जगण्यावरती असं विशेष काही परिणाम होत नाही। म्हणजे काय? जगण्यासाठी फ्रेम गरजेची नाही आहे। जर ती विकायला काढली तिचे पैसे येतील का? तर साधं सोपं आहे, जुनी फ्रेम तुमच्या पसंतीची कशाला कोण विकत घेईल? म्हणजे काय? तिचं पुनर्विक्री मूल्य किंवा परत विकायला काढले तर पैसे येत नाहीत। म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ज्या जगायला गरजेच्या नाहीत, विकायला काढले तर पैसे येत नाहीत, अशी प्रत्येक गोष्ट म्हणजे कचरा। आणि मग हा इनिशियल स्टेज म्हणजे सुरुवात करत असाल तुम्ही तुमच्या करिअरची, तेव्हा ते टाळलं पाहिजे आणि ते पैशातनं तुम्ही विधायक गोष्टी किंवा ज्यातनं उत्पन्न सुरू होईल किंवा कॅपिटल ॲप्रिशिएट होईल अशा ठिकाणी पैसे टाकले पाहिजेत। साधं सोपं, आपण आता घरात जे सजावटीच्या गोष्टी घेतलो, नाही घेतल्या तर जगण्यावरती विशेष फरक पडत। जसं की मी हमेशा उदाहरण देतो की आपण कोणाच्या घरी गेलो की आपल्या स्वागताला चप्पलचं स्टँड असतं। मित्रांनो, जगण्यासाठी चप्पल किंवा बूट किती असावेत? 1 किंवा 2, माझं असं मत आहे। पण आपल्याकडे 4-4 बूट असतील तर काय येते? जगण्यासाठी 4 बूटची गरज नाही आहे। विकायला काढले तर पैसे येत नाहीत, आपल्या पसंतीचं आपल्या मापाचं कोणी विकत घेत नाही। बरं, आपल्या बायकोचा विचार करा, आपल्या मुलांचा विचार करा, किती जोड आहे तो त्यांच्याकडे? जर ते जास्त आहेत तर तो कचरा आहे। आणि मग कचऱ्यामध्ये जर आपण आपले पैसे जर टाकत असू तर आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार कसे, वाढणार कसे आणि आपल्याला एक सेकंड सोर्स ऑफ अर्निंग कसं काय निर्माण होणार? आपण जर घरात गेलो किंवा आपल्याकडे तिकडे वॉर्डरोब असतं, कपाट असतं, कपाटामध्ये ड्रेस असतात, जगण्यासाठी किती ड्रेसची गरज आहे? तर आपल्याला जगण्यासाठी 3-4 ड्रेस, 5 ड्रेस मला वाटतं मोर देन इनफ आहेत। तरी सुद्धा आपल्याकडे ड्रेस किती आहेत? 25 आहेत, 30 आहेत, 40 आहेत, वर्ष नंबर येत नाही तेवढे। जगण्यासाठी एवढ्या ड्रेसची गरज आहे का? जगण्यासाठी एवढ्या ड्रेसची गरज नाहीये। पुन्हा एकदा, विकायला काढले तर पैसे येतील का? आपल्या मापाचं आपल्या पसंतीचं कोणी घेत नाही। असंच महिला सुद्धा काय करतात? ड्रेस वापरतात, भरपूर असतात ते पण, आणि मागतात साड्या। साड्यांचं किती कलेक्शन आहे त्या कपाटामध्ये? खूप साड्या, 5, 50, 100 किती असतात। जगण्यासाठी एवढ्या साड्यांची गरज नाही, ड्रेसची गरज नाही, मग एवढं सगळं आपण घेतो कशाला? बरं, मुलांच्या कपड्यांचा विचार करा, किती आहेत? दरवर्षी ते मोठं होत आहे तर मुलाचे कपडे फेकून द्यायला लागतात, महागातले कपडे विकत घेतो। घ्यायचे नाही असं माझं मत नाही, कॉमन सेन्सचा जरूर वापर करा। पण जर तुम्ही हा कचऱ्यात टाकत जर पैसा बसलात तर तुमची आर्थिक परिस्थिती कधीही बदलणार नाही आहे। घरात माणसं असतात, 4-4 फॅमिलीला पुरतील एवढी भांडी असतात। तुमचे जर माळे चेक केले, सगळ्या जर गोष्टी चेक केल्या तर जगण्यासाठी गरजेचे नाही आहे, रिसेल व्हॅल्यू नाही, अशा कितीतरी गोष्टी आढळतील। कदाचित हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर लाखोंमध्ये होईल। आता हे लाखोंमध्ये जर तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे कचऱ्यामध्ये टाकत असाल तर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असणार आहेत की नसणार आहेत? बरं, तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी त्याला कोण जबाबदार आहे तुम्हाला वाटतं? बॉस जबाबदार आहे का? मोदी सरकार जबाबदार आहे का? कोण जबाबदार आहे? कोण आहे? अरे, तुम्ही कमवलेल्या पैशाचं
तुम्ही कचऱ्यात रूपांतर करताय तर तुम्ही स्वतः जबाबदार आहात. मित्रांनो, थोडंसं गणित केलं होतं मी, माझं स्वतःचं केलं होतं. माझे जे काही कचऱ्याचं मी व्हॅल्युएशन काढलं, जेव्हा घेतलं होतं तेव्हाच आत्ता विकायला काढलं, त्याचे काही पैसे होत नव्हते. आणि मी असं विचार करायचं त्यावेळी हे जर गोष्टी घेतल्या नसत्या आणि त्या जर मी कुठं राईट वेनी त्या इन्व्हेस्ट केले असते ते पैसे, तर त्याचे किती पैसे झाले असते. त्याचे एवढे पैसे होत होते की माझं जे काही हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आहेत तेवढे पैसे मला ते कचऱ्याच्या ॲप्रिशिएट झालेल्या पैशातून मिळू शकत होते. सो गरिबी, मिडल क्लास असणं किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असणं याच्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहे. आपल्याला स्वतःला कळत नाही आपण काय केलं पाहिजे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे आपण पळतो. मित्रांनो, हा जर गार्बेज नावाचा प्रकार म्हणजे काय, जी गोष्ट जगण्यासाठी गरजेची नाही, जिचं पुनर्विक्री मूल्य नाही आहे किंवा असलं तर फार कमी आहे, अशा गोष्टी घेणं टाळा. जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. काय होणार आहे, पैसे शिल्लक राहतात. आणि पैसे शिल्लक राहिले की त्याचं कन्व्हर्जन करा ॲसेट्समध्ये. ॲसेट म्हणजे परत एकदा महागाई अधिक जास्त जी परतावा देते तीच गोष्ट ॲसेट आहे. फक्त परतावा देणारी गोष्ट ॲसेट असू शकत नाही किंवा पैसे रिड्यूस करणारी गोष्ट ॲसेट असू शकते. मग कसं करायचं, काय करायचं, याच्यासाठी मदतीला आम्ही लोक आहोत. तुम्ही एक पाऊल उचला, आम्ही 10 पावलं तुमच्या परिस्थिती बदलण्यासाठी मदतीला येऊ. पण तुम्ही काय करता, इकडनं ऐकता, इकडनं सोडून देता. मित्रांनो, आजपासून जर तुम्ही ठरवलं जोपर्यंत मी श्रीमंत होत नाही तोपर्यंत कचरा किंवा गार्बेज विकत घेणार नाही, तर मला वाटतं तुमची जी काही बचत आहे ती 10-20-30% वाढायला पाहिजे. आणि ही जर बचत वाढली तर तो पैसा काम करेल, मोठा होईल, एक दिवस तुम्हाला सांभाळण्याच्या लायक बनेल. खूप साऱ्या लोकांची कंप्लेंट असते, जर तुमच्या मित्राची, नातेवाईकाची, ऑफिसमधल्या कलिगची कंप्लेंट की पैसे शिल्लक राहत नाहीत, अशा लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा. जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक पण करा आणि तुमचं मत कळवा की तुम्ही आजपर्यंत किती पैसे कचऱ्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज घेऊन. धन्यवाद.